नमस्कार, सुवर्णाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मसालेदार गुळाचा चहा। चला तर आता मग आपण दूध एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि ते गरम करायला ठेवायचे। गॅस चालू करूया आणि दूध उकळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। हे दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे, आता दूध खाली उतरून घेऊया। दुसरीकडे आपण गॅस चालू केला आहे, पातेलं ठेवलं आहे चहासाठी आणि 1 कप पाणी मी होते। 2 कप चहा करणार आहे, तर 1 कप आणि अर्धा असं 1.5 कप मी पाणी वाटते। मसाल्यासाठी ना लवंग, वेलची, दालचिनी आणि काळी मिरी घेतले, 3 नग घेतले सगळे मी आणि हे आता छोट्या खलबत्त्यात बारीक करून घ्यायचंय। आता हा कुटलेला मसाला आपण ह्या 1.5 कप पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। थोडंसं आलं किसून घ्यायचंय आणि तुमच्याकडे गवती चहा असेल तर गवती चहाच्या 1-2 काड्या तुम्ही घालू शकता। माझ्याकडे गवती चहा नाही आहे, त्यामुळे मी फक्त आलं आणि हा मसालाच टाकते। आणि आता 2 छोटे चमचे, प्रत्येक कपाला 1 चमचा, ह्याप्रमाणे 2 छोटे चमचे मी चहा पावडर टाकते आणि हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या ह्या मसाल्यांची सगळी चव ह्या पाण्यामध्ये येईल आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आता आपल्या पाण्याला छान अशी मसाल्यांची चव आलेली आहे, तर छान आलाय। आता आपण ह्याच्यामध्ये दूध ओतायचं 1 कप। हे बघा, आपण दूध ओतूया आता। ह्याला अजून छान असं शिजवून घ्यायचंय। हे बघा, आपला छान असा चहा शिजलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना ही गुळ पावडर टाकणार आहोत। ही गुळ पावडर मी टोटल 4 चमचे घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ती टाकून घ्यायची आणि परत एकदा 5 मिनिटांसाठी चहा छान असा शिजवून घ्यायचा आहे। बहुतेक जणांची अशी तक्रार असते की गुळाचा चहा हा फाटतो, पण ना पूर्ण आता आपण अशी जी प्रोसिजर केली आहे ना की अगोदर सगळं चहा पावडर आणि मसाले टाकून, पाणी टाकून शिजवून घेऊन नंतर दूध टाकून शिजवून घेतलंय आणि चहा पूर्ण दुधाचा शिजल्यानंतर जेव्हा आपण गूळ टाकतो ना, तर तेव्हा चहा किती वेळ जरी शिजवलं ना तर अजिबात फाटत नाही। तर चहा फाटत असेल तुमचा तर अशा पद्धतीने नक्की करून बघा। बघा, मधून असा चहा 1-2 वेळेस आपण हलवून घ्यायचा आहे, चहा पावडर सगळी व्यवस्थित आतमध्ये येऊन चहा शिजला जाईल। हे बघा, मी मोठ्या गॅसवरती सुद्धा त्याला पूर्ण भरपूर असं उकळलंय, तरी सुद्धा आपला चहा कुठे सुद्धा फाटलेला नाहीये। आणि आता गॅस बंद करूया आणि चहा सर्व करूया आणि आपला फक्कड असा गुळाचा चहा तयार आहे। हे बघा, ह्या प्रमाणामध्ये तुम्ही जर चहा केला तर बरोबर 2 कप भरतो, अजिबात जास्त होत नाही किंवा कमी सुद्धा पडत नाही। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा गुळाचा चहा करून बघा
आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.